मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित मुंबई बँक महिला कक्ष व मार्केटिंग अँड बिझनेस डेव्हलपमेंट मल्टीपर्पज सेंटर याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणारे ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरण चे सन्माननीय अध्यक्ष, त्याचबरोबर मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ चे सन्माननीय अध्यक्ष, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, विधान परिषदेचे विद्यमान सदस्य आदरणीय प्रवीण भाऊ दरेकर, व्यासपीठावर उपस्थित असणारे मुंबई बँकेचे संचालक शिवाजीराव नलावडे, नुकतंच आपल्याला मार्गदर्शन करून पुढच्या कार्यक्रमासाठी प्रस्थान झालेले आदरणीय आमदार प्रसाद भाऊ लाड, संचालक आमदार श्री सुनीलजी राऊत, संचालक श्री नंदकुमारजी काटकर, कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून ज्यांनी पुढाकारातून आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं ते सिद्धार्थजी कांबळे, कार्यकारी संचालक DS कदम, त्याचबरोबर SC सुर्वे, कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या समवेत व्यासपीठावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आदरणीय संजयजी तटकरे, संचालक जिजाबा पवार, प्रकाशजी दरेकर, जयश्रीताई, शिल्पाताई, कविताताई, नितीनजी बनकर, विष्णूजी, त्याचबरोबर आनंदराव गोळे, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्मान्य पदाधिकारी, समोर उपस्थित असणारे सर्वच माझ्या माता भगिनी, सन्मान्य पत्रकार, मी सर्वप्रथम तर या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करते की कार्यक्रमाला पोचायला मला त्या ठिकाणी विलंब झाला. खरं तर सिद्धार्थजी आणि आम्ही गेल्या आठवड्यामध्ये जनता दरबार आमचा असताना या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये प्रवीण भाऊ त्यांनी मला सांगितलं आणि ते म्हटले की तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करायचा आहे. मी त्यांना लगेचच एका मिनिटात हो म्हटलं. खरं तर मंगळवारचा दिवस म्हणजे आमच्या पक्षाची आदरणीय दादांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली दर मंगळवारी आमची बैठक असते. आत्ताही ती मीटिंग चालू आहे. मी थोडी परवानगी घेतली, म्हटलं तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम आहे. आणि दुसरं म्हणजे आपली मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक ही नेहमीच महिलांच्या प्रश्नांमध्ये अग्रेसर असते आणि तुमच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असताना आम्हाला एक आगळा वेगळा आनंद आणि अभिमान त्या निमित्ताने नेहमीच वाटत असतो. आणि म्हणून आज कार्यक्रमाला यायला थोडा विलंब झाला. इथून परत पक्षाच्या मीटिंगला जायचंय, पण खऱ्या अर्थानं मी आमच्या सगळ्यांच्याच वतीने, प्रवीण भाऊ माझ्याही वतीने आपल्याला वाढदिवसाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देते. वाढदिवस साजरा करत असताना आज एक अतिशय महिलांच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण उपक्रम हा आपण सगळ्यांनी हाती घेतला, याचाही अभिमान आणि आनंद या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करते. आज ज्या बँकेचं महिला कक्ष आणि मार्केटिंग अँड बिझनेस डेव्हलपमेंट मल्टीपर्पज सेंटरचं आपण उद्घाटन करतोय, खऱ्या अर्थानं मला आपल्याला सांगायचं आहे की बचत गट स्थापन करणं सोपं असतं, अवघड असतं ते 15-20 महिलांनी एका बचत गटामध्ये काम करणं. हे प्रवीण भाऊ अवघड असतं. 15 महिलांनी एका बचत गटामध्ये काम करणं हे कुठल्याही मोठ्या आव्हानापेक्षा काही कमी नाही. पण तो बचत गट स्थापन झाल्यानंतर तो बचत गट चालू ठेवणं हे सर्वात मोठं टार्गेट आपल्या समोरचं असतं. पण बचत गट आपण स्थापन करतो, अतिशय उत्साहाने आपण करतो, आपल्या प्रत्येकाचं टार्गेट असतं आपण किती बचत गट स्थापन करतो. पण त्याचं मूल्यमापन ज्या वेळेला आपण किती बचत गटांना उद्योग देऊ शकलो हे मूल्यमापन ज्या वेळेला आपण करू त्यावेळेला खऱ्या अर्थानं महिला सक्षम झाल्या किंवा त्यांच्या सक्षमीकरणासाठी आपण पावलं उचलली आहेत याचं एक उदाहरण आपण त्यानिमित्ताने ठेवू शकतो. आणि त्या सगळ्या बाबी करत असताना आज सर्वात मोठं आव्हान आपल्या ज्या काही छोटे मोठे रोजगार करणाऱ्या माता भगिनी असतील, बचत गटाच्या माध्यमातून उत्पादन करणाऱ्या माझ्या माता भगिनी असतील, आपल्या सर्वांसमोरचं सर्वात मोठं आव्हान कुठलं आहे की आपण जे बनवतो ते विकायचं कुठे, आपण जे बनवतो त्याची मार्केटिंग आपण करायची कशी, आपण जे बनवतो त्याला आपण अप टू डेट ठेवायचं कसं, हा सगळा प्रश्नचिन्ह हा आपल्या सर्वांसमोर असतो. अनेक महिला खाद्यपदार्थ बनवतात, कुठं ना कुठं तरी त्याची जर अशी पॅकिंग पण 19-20 झाली ना तरी कुठलाही मॉल ते स्वीकारत नाही, कुठलंही दुकान ते स्वीकारत नसतं. आज ग्राहक म्हणून 2020 मध्ये जो कोविडचा कालावधी सुरू झाला
आपल्याला सगळ्यांना घरी बसून शॉपिंग करायची सवय झाली. बहुतांशी तुम्ही बघा, आधी दिवाळीच्या वेळेला, गणपतीच्या वेळेला जायला अशी जागा नसायची. आता आपल्याला वाटतं की ह्या फोनवरच आपल्याला 100 ऑप्शन बघायला मिळत आहेत, तर त्याच्यातूनच आपण ऑर्डर करू. ही मानसिकता ही ग्राहकांची बदलायला लागली. आता त्या बदलत्या मानसिकतेमध्ये जर बचत गटांचे व्यवसायांना टिकायचं असेल तर आपल्याला नवीन नवीन काही ना काहीतरी करणं हे भाग आहे. आणि त्याच्यासाठी आजचं हे सुरू केलेलं दालन हे महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला मार्केटिंग चांगल्या पद्धतीनं केली म्हणजे आम्ही बघा, आज प्रवीण भाऊ आहेत, प्रसाद भाऊ पण असतील, सिद्धार्थजी आपण या ठिकाणी आहात. गेल्या अनेक वर्षांपासून आपण राजकारणामध्ये काम करतो. प्रवीण भाऊंचा अनुभव तर म्हणजे आज माझ्यापेक्षा तुलनेने अनेक वर्षांपासूनचा मोठा आहे. ज्या वेळेला तुम्ही राजकारणामध्ये आला त्यावेळेला कामं करायचं, पब्लिसिटी, सोशल मीडिया हा काही विषय नव्हता. आज जर तुमची सोशल मीडियावर अकाउंट नसेल तर लोकांना वाटतं आपण कामच नाही करत आहे. भलेही काम तुम्ही त्याच्यापेक्षा दुपटीने आज करत असाल, पण लोकांना वाटतं की दिसत नाहीये म्हणजे करत नाहीये. हे प्रत्येक क्षेत्रामध्ये लागू आहे. आज जर महिला बचत गट काम करतायत किंवा तुमचा व्यवसाय धंदा असेल, जिथपर्यंत तो सोशल मीडियावर तुम्ही प्रमोट करत नाही तिथपर्यंत तो लोकांपर्यंत पोचत नाही. आज या जे सेंटर आपल्यासाठी उपलब्ध झालंय, माझी त्यांना विनंतीपूर्वक सूचना राहील की त्यांचे बनवलेले प्रोडक्ट्स याचं मार्केटिंग त्यांनी कसं करावं आणि मार्केटिंग करत असताना त्याच्या पॅकेजिंग मधल्या ज्या त्रुटी आहेत ह्या आपण त्यांच्या निदर्शनामध्ये आणून देणं गरजेचं आहे. आज बरेचसे आपण पॅकिंग करतो, आपण त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट घालायचंच विसरून जातो. तुम्ही बघा, तुम्ही जर मॉलमध्ये गेलात, तुम्ही एखादी कॉफीची बाटली विकत घ्यायला तुम्ही तिथं उभं राहिलात, तुम्ही पहिलं काय बघाल ही कधी मॅन्युफॅक्चर झाली आणि कधी एक्सपायर होणार आहे. जर आपण ग्राहक म्हणून ते बघतो तर मग समोरचे आपलं प्रोडक्ट घेत असताना ते का नाही बघणार. ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत, याच्यावर आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. आम्ही ज्या वेळेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली त्याही वेळेला आपल्या इथं कार्यक्रम करण्याची मला प्रवीण भाऊ आपण संधी दिलीत. जवळपास मला वाटतं 1 लाखपेक्षा जास्ती रजिस्ट्रेशन झालं. आणि ज्या काही ठराविक बँका होत्या ज्यांनी 0 याच्यावर अकाउंट ओपन करण्याचा निर्णय घेतला, त्यातला आपली ही एक बँक होती. याचा उल्लेख मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये, म्हणजे फक्त तुमच्याच नाही तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये करते. आणि तेवढंच करून ते थांबले नाहीत, तर लाडकी बहीणचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी स्वतंत्र टेबल तुम्ही तिथं ठेवलेलं होतं. मला आठवतंय, मी तिथं भेट पण दिली आणि रजिस्ट्रेशन करण्याच्या याच्यामध्ये सुद्धा आपण त्यावेळेला पुढाकार घेतला. अनेक महिलांना रजिस्ट्रेशन त्या निमित्ताने आपण करून दिलं. आज जे दालन आपण उभं करतोय त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलेलं आहे की ई-केवायसी करण्यामध्ये आपण मदत करणार आहात. म्हणजे हे सुद्धा आपल्या स्तरावरून उचललेलं एक अतिशय उल्लेखनीय पाऊल आहे. मला बरेच जण म्हटले आमचे पैसे येत आहेत ना, मग आता ई-केवायसी कशाला करायला. हे ई-केवायसी तुमची योजना कायमस्वरूपी राहण्याच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वपूर्ण आहे. बऱ्याच महिला आम्हाला तक्रारी करायच्या की ताई मला जून महिन्याचे पैसे आले पण मला ऑगस्टचे आले नाही, जानेवारीपर्यंत आलेत पण पुढच्या 5 महिन्याचे आले नाही. ई-केवायसीनी ती अडचण दूर होणार आहे. आज जवळपास आपल्या 2,40,00,000 आपले जे लाभार्थी आहेत किंवा त्याच्यापेक्षा अधिक जे लाभार्थी आहेत, याच्यापैकी जवळपास 1.5 कोटी महिलांचं ऑलरेडी ई-केवायसी झालेलं आहे. आणि आम्ही आणखीन 1.5 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. आणि ह्या ई-केवायसीने तुम्हाला फायदा एक असा आहे, लाडकी बहीण योजना त्याचा लाभ तर मिळत राहणार, पण पुढे आपल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी ज्या ज्या योजना येतील त्याला स्वतंत्र तुम्हाला काही प्रोसिजर करायची गरज लागणार नाही. तुमचं ई-केवायसीने तो डेटा जो आहे तो एकदा शासनाकडे फीड झाला की पुढे तुम्ही फॉर्म भरला की तो ऑटोमॅटिक डेटा त्या ठिकाणी येणार. म्हणजे ही सोय ही आपण ई-केवायसीच्या माध्यमातून करतोय. हे बऱ्याचशा वेळेला महिलांना कळत नाही की आम्हाला लाभ तर मिळतोय आणि कोणाचाही लाभ बंद होणार नाहीये. ही योजना आणली आहे. आज इथं मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेनी स्कीम आणली की तुमचा लाडकी बहीण 1500च्या ह्याच्यावर आपण त्यांना कर्ज देणार, बरोबर आहे. जर ती बंद होणार असती तर यांनी कर्ज देण्याचा निर्णय घेतला नसता. ती बंद होणार नाहीये याची खात्री आहे म्हणून हा निर्णय घेतला. ही जर तात्पुरती असती तर कुठलीही बँक हा इतका मोठा निर्णय घेत नसते. आज तुम्हाला कुठंतरी त्या 1500चं, दिवाळी आली, आपल्याला वाटतं आता दिवाळी आली मला नवीन काहीतरी घ्यायचंय तर मला 1500 आले, आपण अकाउंटमधनं संपवून टाकू. त्याच्यानंतर आणखीन एक सण आला तर त्याच्यात आपण संपवलं. आता तर गेल्या 4 महिन्यापासून सणच चालू आहे.
तर दर सणाला आले की महिला आपल्या खुश होतात, चला आपण मार्केटमध्ये जाऊन खरेदी करायला मोकळे. पण ज्या वेळेला वेळ प्रसंगी तुम्हाला खरंच गरज लागेल, त्या वेळेला जर ही सेव्हिंग तुमच्याकडे राहिली तर त्याचा तुम्हाला किती उपयोग होऊ शकतो. मला आठवतंय ज्या वेळेला आम्ही योजना काढली, विरोधक टीका करायची की 1500त काय होणार आहे. आम्ही म्हणायचो ज्यांची पोटं भरलेली आहेत त्यांना 1500ची किंमत नाही कळणार. ज्यांची घरं 15 चालतात, अगदी चांगले त्यांना सॅलरी मिळत असते, त्यांना 1500ची नाही कळणार. जी माझी गरीब महिला तिथं 100 रुपये सुद्धा तिच्या तांदळाच्या पिठाच्या डब्यात किंवा नवीन कोऱ्या साडीच्या पदरामध्ये ठेवते ना साठवून, तिला माहिती आहे की या 1500ची किंमत काय. आणि ते मूल्य आज आपल्या बँकने ओळखलं आणि तुम्हाला पुढच्या काही वर्षाच्या नंतर सुद्धा तुमच्यासाठी ही सेव्हिंग राहावी, तुम्हाला हे उत्पन्न चालू राहावं, ह्या दृष्टिकोनातून उचललेली ही सगळी पावलं आहेत. आणि म्हणूनच या उपक्रमाचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करते. आज प्रवीण भाऊंचा वाढदिवस आहे म्हणून त्यांनी हा कार्यक्रम केलेला नाही. गेल्या 3 महिन्यापासून सतत ते आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भातला पाठपुरावा करतायत की आम्हाला मुंबई बँकेला हे करायचंय. आणि याची साक्षीदार मी आहे. गणपतीमध्ये मला आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा फोन आला की आदिती, मी 15 दिवसापूर्वी मीटिंग घेतली पण आणखीन त्याला गती देण्याची गरज आहे, म्हणून आम्ही 10-15 दिवसापूर्वी परत प्रवीण भाऊंच्या उपस्थितीमध्ये सिद्धरजी आपणही होतात, चित्राताई पण होत्या, आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी मीटिंग घेतली. जिल्हा बँकेचे पण इथं आपल्या ताई वगैरे पण सगळ्या जयश्री ताई वगैरे पण होत्या आणि त्याचे मिनिट्स सुद्धा माझ्या इथून सही होऊन त्या ठिकाणी गेलेले आहेत. आम्ही एक स्वतंत्र अधिकारी नेमत आहोत. माझ्या सहीचं उद्या पत्र या तिन्ही महामंडळांना जाईल. त्याची मी एक प्रत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये पण देणार आहे की साहेब आपल्या अध्यक्षतेखाली मीटिंग झालेली होती आणि जर महामंडळाचे अधिकारी त्याच्यावर दिरंगाई करत असतील तर त्यांच्या संदर्भातला कडक कारवाईचा जो काही निर्णय तो त्या ठिकाणी व्हावा. कारण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आज महिलांना फक्त मतांसाठी वापर करायचा नाही, तर ज्यांच्या आशीर्वादातून हे महायुतीचं सरकार आलेलं आहे त्यांना अधिकाधिक सक्षम कसं करता येईल यासाठी म्हणून महायुतीचं हे सरकार, आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, दादा आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत. आणि अशा वेळेला महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे जर आपला कुठला निर्णय इम्प्लिमेंट होण्याचा त्या ठिकाणी राहत असेल तर हे सहन केलं जाणार नाही. याची दक्षता ही निश्चितपणाने पुढच्या कालावधीमध्ये आपण घेऊ. मला आणखीन एका गोष्टीची या ठिकाणी माहिती द्यायची आहे. मला माहिती आहे आपल्याला फराळ पण बनवायचं आहे. आज तारीख आहे 14, 17 तारखेला वसुबारस आहे आणि दिवाळी म्हटलं की जवळपास 10 दिवस आधी तयारी ही आली. एका बाजूला शॉपिंग आणि एका बाजूला फराळ. त्यामुळे मी अधिक आपल्या सगळ्यांचा वेळ घेणार नाही, पण मला 2-3 गोष्टींची या संदर्भात माहिती द्यायची जेणेकरून आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी मदत होईल. आम्ही मधल्या कालावधीमध्ये माविमनी इंडियन पोस्ट डिपार्टमेंट जे आपलं आहे ना, पोस्टल डिपार्टमेंट, यांच्यासोबत आम्ही एक करार केला होता की महिला बचत गटांना ज्यांना त्यांचं खाद्यपदार्थ किंवा वस्तू एक्सपोर्ट करायच्या असतील तर एक्सपोर्ट करताना जो कुरिअर करताना जो रेट लागतो पोस्टलचा तो त्यांनी याच्यामध्ये सवलती दरात द्यावा जर त्या माविमची किंवा इतर कुठल्या शासकीय याच्याशी रजिस्टर्ड असतील तर मी त्याच्यात तो कराराची पण आपल्याला कॉपी देते. कारण ज्या वेळेला आपण ह्यांना कर्ज देतोय म्हणजे हे उद्योग व्यवसाय आता करणार आणि मग समजा त्यांनी ऑनलाईन सर्व्हिस चालू केली आणि त्यांना जर त्यांनी बनवलेले ड्रेस, त्यांनी बनवलेलं आणखीन काही जर कुठल्या बाहेरच्या ग्राहकाला एक्सपोर्ट करायचं झालं, पोस्टनी पाठवायचं झालं तर त्यांना ते सवलती दरामध्ये पाठवायला यावं, म्हणजे त्यांना तो खर्च त्या ठिकाणी होणार नाही. तर तोही जो करार आहे तर तेही आम्ही तुम्हाला त्याची कॉपी देतो. आपण प्रयत्न करू की मुंबई बँकेचा आणि इंडियन पोस्टल याचा पण आपण एक करार करू. त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा मध्य मार्ग किंवा त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशनमध्ये आपण राहू जेणेकरून अधिक या महिलांना त्यांचे जे पदार्थ आहेत किंवा त्यांचे जे वस्तू आहेत त्या बाहेर ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये नक्कीच मदत होऊ शकेल. तुम्ही सगळ्याजणी व्हॉट्सॲप वापरता. आधीच्या ह्याच्यामध्ये काही व्हॉट्सॲप किंवा फोन ही काही पद्धत नव्हती, पण आता प्रत्येक महिलेकडे आपल्याकडे व्हॉट्सॲप असतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हल्ली व्हॉट्सॲपवर पण ऑनलाईन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन मोठ्या पद्धतीनं होतात. मी 4-5 दिवसापूर्वीचा तुम्हाला एक अनुभव सांगते. आमची एक महिला पदाधिकारी आहे, ऑनलाईन शॉपिंग करत होती. ऑनलाईन शॉपिंग करत असताना चुकून मला फोनपे केलं 1006 रुपये आणि मला मेसेज केला की ताई ते जरा मी ऑनलाईन शॉपिंग करत होती आणि चुकून तुम्हाला पेमेंट झाली तर मला माझी पेमेंट तुम्ही परत पाठवा. अजूनही माझ्याकडे तो मेसेज आहे. मला लगेच आल्यानंतर लक्षात आलं की चुकून कोणाचं तरी आलेलं आहे.
म्हणून मी माझ्या फोनपे वरनं परत तिची जी अमाऊंट आहे ती तिला परत केली. हे उदाहरण मी तुम्हाला ह्यासाठी दिलं की ज्या वेळेला आपण स्मार्टफोन वापरतो, ज्या वेळेला आपण व्हॉट्सअप वापरतो, तिथं जसं आपल्याकडे फोटो शेअरिंगचं ऑप्शन असतं तसं तिथं रुपयाचा एक लोगो असतो. झटकन आपण त्याच्यावर क्लिक करतो. लक्षातही येत नाही काही काही महिलांच्या की त्यांच्या अकाउंटमधनंही पैसे जात आहेत. हे 1500च्या केसमध्ये झालेलं आहे. जसं तुमच्या अकाउंटला 1500 येतात, जे स्पॅम मेसेजेस पाठवणारे असतात त्यांचा तुम्हाला मेसेज येतो इन्व्हेस्टमेंट करा किंवा तुम्ही 1500 आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला 3000 देऊ, असे मेसेजेस येतात. आणि बऱ्याचशा महिलांनी ते 1500 ट्रान्सफर केलं आणि त्यांच्या लक्षातही नाही आलं की त्यांनी चुकीच्या अकाउंटमध्ये किंवा त्यांना फ्रॉड झालेला आहे. अशा ठिकाणी आपल्या ह्या सेंटरनी त्यांना फायनान्शियल लिटरसीची ट्रेनिंग देणं हे फार गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही ऑनलाईन व्यवहार कराल त्यावेळेला मी तुम्हाला आवर्जून सांगेन की एखादं जर तुम्ही ॲमेझॉनवर किंवा ह्याच्यावर जर बघितलं तर ते पेमेंट पहिलं घेतात, मग प्रोडक्टची डिलिव्हरी करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण उद्योजिका किंवा बचत गट म्हणून लक्षात घेतल्या पाहिजेत की तुम्ही ज्या वेळेला एखादी ऑर्डर स्वीकारता त्याची पेमेंट तुम्ही पहिलं घेणं आहे, त्याची स्लिप त्यांना पाठवा आणि मग त्यांच्याकडे जे काही गोष्टी असतील त्या तुम्ही कुरिअर करा. ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आहेत, पण आपल्याला अपडेट राहणं गरजेचं आहे. कारण आपण इन्व्हेस्ट करू 1000 आणि नुकसान करून घेऊ 2000चं. तर असं काही आपल्याच्यानी होता कामा नये. नाहीतर उद्या तुमची मुलंच म्हणतील आई तुला फोनच नाही वापरता येत. आधी म्हणतात की तुला फॅशनही कळत नाही, तुला फोन पण नाही वापरता येत, आणि तुला व्हॉट्सअप कसा पाठवायचा ते पण मला 10 वेळा विचारावं लागतं. तर ते तुम्हाला मदत करतील आणि नवरा पण घरातलं मदत करेल, सांगेल बाबा हे 10,000 घे आणि तुझं काय चालू कर, ते 20,000चं नुकसान नाही झालं पाहिजे. ही दक्षता आपण घेणं हे गरजेचं आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण आणि गायडन्स आपल्याला मिळणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि ते जर तुम्ही घेतलं तर चांगल्या पद्धतीनं तुम्ही तुमचा उद्योग व्यवसाय हा त्या निमित्ताने वाढवू शकाल. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण करत असताना अधिकाधिक दक्षता, आर्थिकरित्या आपल्याला साक्षरता येत असताना साधन हे देतील, पण त्या साधनाचा योग्य पद्धतीनं वापर करणं हे आपल्याला जमलं पाहिजे. नाहीतर मग आपण कधीच प्रॉफिटमध्ये जाणार नाही. कुठल्याही राजकीय पक्षाचा एकच हेतू असतो की आपण सत्तेत यावं. खरी गोष्ट आहे ती सांगते. कुठल्याही बचत गटाचा, कुठल्याही उद्योजिकेचा हे उद्देश असला पाहिजे की आपण प्रॉफिटमध्ये व्यवसाय करावा. जर प्रॉफिट आपल्याला मिळवायचं असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या मार्केटिंग स्किल्स आपल्याला आल्या पाहिजेत. तुमचं उद्दिष्ट हेच असलं पाहिजे की मी 100 रुपये इन्व्हेस्ट केले, मला 1000 रुपये कमवायचे. जर ते उद्दिष्ट तुम्ही नाही ठेवलं तर तुम्हाला कितीही स्कीम झाल्या तरी त्याचा फायदा वैयक्तिकरित्या काही तुम्हाला होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे अधिकाधिक आपण ह्या सेंटरचा लाभ घ्यावा. ज्यांनी त्याच्यामध्ये सहकार्य केलं त्या संपूर्ण टीम, जे मॅनेजमेंट सेंटर, जे मार्केटिंग सेंटर चालवणार आहेत त्या टीमना सुद्धा मी या निमित्ताने मनापासूनच्या शुभेच्छा देते. अधिकाधिक तुम्ही महिलांना आपल्या या सेंटरच्या माध्यमातून सक्षम कराल अशीच विनंती या निमित्ताने करत, आदरणीय प्रवीण भाऊ आपल्याला पुन्हा एकदा आपल्या वाढदिवसाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देत, दरवर्षी तुमचा हा वाढदिवस महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित करून साजरा व्हावा अशी सदिच्छा मी या निमित्ताने व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.